आज आम्ही सर्व शाळेतले सोबती अरविंद गंधावीर हायस्कूल जोगेश्वरी इथे शिकलेले माझी विद्यार्थी रायगड सहली निमित्त इथे आलेले आहेत. सहल काय म्हणायची, खरं म्हणजे रायगड बघायची दरवर्षी इच्छा होते, दर महिन्याला इच्छा होती. आणि त्याप्रमाणे जेव्हा माझे मित्र मकरंद बाचल यांनी विषय काढला की 12-13 तारखेला रायगडवर येतो का, तर म्हटलं हो नक्की, माझं नाव तू गृहीत धर, मी येणार, किती कामं असू देत. जेव्हा जेव्हा मला कोणतरी रायगडवरनं साथ घालतं भेटाय, जेव्हा उर्मे जागृत होते तेव्हा मी नक्कीच सगळी कामं बाजूला ठेवतो आणि येतो. त्याप्रमाणे आम्ही सगळे मित्र 6 लोक इथे आलो आहोत. आणि इथे आल्यावरती मला एक विशेष जाणवलं की जेवढे शिवभक्त महाराजांचे भक्त इथे येतात ते खूप अंतर्मनातून छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात. आणि मला दरवेळेला असं वाटतं की आपण महाराजांचा अपमान करतो. शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आपण जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज की जय म्हणतो तेव्हा तेव्हा आपण शिवाजी महाराजांचा धोरणांचा, त्यांच्या विचारांचा आपण अपमान करतोय असं मला सारखं वाटतं. म्हणून आज मुद्दाम मी माझे हे जे लहानपणीचे सोबती आहे यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की खरोखर ही जी घोषणा आहे ही महाराजांचा आदर करते की महाराजांच्या विचारांचा अपमान करते, हे तुम्ही सगळ्यांनी याच्यातही व्यक्त व्हायचंय. आपण सुरुवात करूया माझे सर्वात लाडके आणि जवळचे, एकाच वर्गात एकाच बाकावरती बसणारे मकरंद यांच्याकडून. तुम्हाला काय वाटतंय, खरोखर ही घोषणा योग्य आहे का? कसं आहे, शिवाजी महाराज की जय ही जी घोषणा आहे किंवा हा जो एक नारा आहे, तो त्यावेळेला शिवाजी महाराज होते त्यावेळेला सुद्धा तो तसाच होता. कारण त्यावेळेला फारसी भाषेचा पगडा होता आणि त्याच वेळेला उत्तरेकडची जी भाषा आहे, जिथून कवी कलश आले होते, जी भाषा बोलायचे ब्रज भाषा बोला. ब्रजभाषा बोलायची, तर ती ब्रजभाषा होती. त्यावेळेला ते म्हणायचे शिवाजी महाराज की जय. पण ही अशी जी भाषांची जी सरमिसळ त्यावेळेला जी होती ब्रजभाषा, संभाजी महाराजांना 14 भाषा अवगत होत्या एकूण. त्यावेळेला ही ब्रजभाषा जी होती तीच आत्ता लोकांनी आहे ना, त्याच्यामध्ये इतर बाकीचे आहे जी आत्ता त्यात सगळे इतर हे मिळून जी हिंदी भाषा आली आहे जन्माला, हिंदी भाषा ती जास्त जुनी नाही, ती 100-125 वर्षांपूर्वी ती जन्माला आली आणि आता प्रचलित झालेली आहे. तर शिवाजी महाराज की जय हे त्यावेळेला म्हणायचे. पण आत्ता आपल्याला तसं म्हणता कामा नये, कारण शिवाजी महाराजांना सुद्धा फारसी भाषा किंवा इतर भाषांचा जो आपल्या लोकांवरती जो पगडा किंवा त्यावेळेला जो हे तयार झाला होता तो नको होता. त्यातले काही शब्द तर फारसी शब्द तर इतके वापरत होते, इतके प्रचलित झाले होते त्या काळामध्ये. त्याकरता शिवाजी महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन रघुनाथ पंत हणमंते यांना सांगून मराठी भाषा व्यवहार कोश तयार केला आणि बऱ्याच फारसी शब्दांना त्यांनी प्रति मराठी शब्द तयार केला. खूप असे शब्द होते फारसी शब्द, त्यातल्या बऱ्याच शब्दांना त्यांनी प्रति मराठी शब्द दिले. त्यामुळे शिवाजी महाराजांना मराठी भाषेबद्दलचा तो अभिमान, जो एक त्यांना आपुलकी किंवा त्यांना जो मराठी भाषेबद्दल जो गर्व होता, तो त्यांना मान देण्याकरता तरी आज आपण शिवाजी महाराज की जय असं न म्हणता प्रत्येक वेळेला शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असंच म्हणायला हवं. कसं म्हणजे मला काय वाटतं, माझ्या भावना आहेत त्या वैयक्तिक असतील कदाचित. आपण त्यावेळेला शिवाजी महाराज कसे दिसायचे, काय बोलायचे, याचा काही इतिहास आजही कुठे उपलब्ध नाहीये. आपल्या ऐकिवात गोष्टी आहेत किंवा त्यावेळेचे काही पत्रव्यवहार आपण बघितलेले आणि आपण त्याच्याविषयी ज्या ठोकताळे बांधलेले आहेत त्यावर आपण त्याचा इतिहास सांगतो. तेव्हा नक्की तेव्हा घोषणा किती लहान असेल, किती मोठी असेल, फारसी भाषा नक्कीच असणार, कारण ती त्यावेळेची ती परंपरा होती. पण आपण जेव्हा शिवाजी महाराजांना दैवत वाटतो ना, आपला देव, तेव्हा त्यांची जागा बदलते. आपण जेव्हा आपल्या आईला आपलं देव समजतो, म्हटलं तीर्थरूप म्हणतो, आपल्या घरातील कुलदेवता असते किंवा आपलं जे आराध्य दैवत असतं त्यांच्याशी आपण आपल्या मातृभाषेतच बोलतो. जी गोष्ट आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण म्हणतो, खूप मोठं सावध होऊन मुद्दाम काय करायचं नसतं. मनापासून जी गोष्ट येते, अर्थाने जी गोष्ट येते ना, ती नेहमी आपल्या मातृभाषेतून येते. कारण आपल्या विचाराची भाषा ही मराठी आहे, आपली मातृभाषा ही मराठी आहे, महाराष्ट्र राज्यभाषा मराठी. तेव्हा खरोखर छत्रपतीविषयी आपल्याला तो दैवत म्हणून जर आदर असेल, त्यांची जर आपल्याला स्मृती जागवायची असेल, तर ती अशी आतून आली पाहिजे उर्मीने, आणि ती नक्कीच 100% मातृभाषेतून आली पाहिजे. जर ती मातृभाषेतून नसेल तर 100% ती दिखाऊ आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण कधी आपल्या कुलदेवता खंडोबा की जय म्हणत नाही, पंढरपूरच्या विठोबा की जय म्हणत नाही, ज्ञानेश्वरी माऊली की जय म्हणत नाही. आपण आपल्या गावची भराडी असू दे, रवळनाथ असू दे, जी आपली ग्रामदेवत आहे त्यांची पण रवळनाथ की जय आपण कधीच म्हणत नाही. त्याचा आपण वेगळा जय जयकार करतो, वेगळी सुखी स्तुमन असं त्याकरता. तसं ते महाराज हे जर खरोखर आपलं दैवत असतील, आणि दुसरा भाग
जर ते मनापासून असेल तर ते आपल्या आई की जे आपण असं म्हणणारच नाही ना. आईचा विजय असो, बाबांचा जय जयकार असेल, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार असो, असं आलं पाहिजे. वैद्यसाहेब, तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही आमच्यामध्ये सर्वात जास्त श्रेष्ठ आहात, आमच्या सगळ्या वयाने मोठे आहात, त्यामुळे तुम्हाला ऐकायला मला आवडेल ह्या विषयावरती. बरोबर आहे. शिवाजी महाराजांची पण काय झालं की लहानपणापासून आम्ही जे ऐकत आलोय ते आमच्या मनात बिंबत गेलंय. तर ते जर काढायचं असेल तर कसोशीने प्रयत्न केले पाहिजे. म्हणून हे वारंवार आपल्याला आमच्या मनावर ठोकता आलं पाहिजे स्वतःच की शिवाजी महाराजांची जय की जय न म्हणता शिवाजी महाराजांचा विजय असो हाच उद्घोष झाला पाहिजे. कसं आहे, महाराष्ट्रापुरतं आपण शिवाजी महाराजांना सीमित ठेवू शकत नाही. शिवाजी महाराज हे जगत महाराष्ट्रातच ते होते, पण त्यांची कीर्ती भारतात पसरली आहे, जगात पसरली आहे. त्यामुळे इतर जेव्हा लोक शिवाजी महाराजांना इतर भाषेत, तर ते त्यांच्या भाषेत शिवाजी महाराजांचं जय म्हणताना त्यांची भाषा वापरू शकतात. पण निदान महाराष्ट्रात मराठी लोकांनी महाराजांचा विजय करताना मराठीतच करायला पाहिजे. महाराजांच्या मनामध्ये नक्की काय असेल? आपण फक्त विचार करतो, जर महाराजांनी खरोखर फारसीची गुलामी संपवण्याकरता मराठी भाषेमध्ये राज्य व्यवहार कोश बनवला असेल तर त्यांच्या मागे त्यांचं काहीतरी धोरण होतं की महाराष्ट्रावरती जी गुलामी आहे उत्तरेतील तुर्क, अफगाण किंवा मोगलांची, ती जर संपवायची असेल त्यांची ती भाषा संपवली पाहिजे. महाराष्ट्राने स्वतःची जी भाषा आहे, पारंपरिक हजारो वर्ष जुनी आहे, ती भाषा रुजवली पाहिजे. पुन्हा एकदा लोकांच्या संवादातले जे परकीय शब्द आहेत ते कमी केले पाहिजेत आणि मराठी भाषेचं शुद्धीकरण झालं पाहिजे. असं काहीतरी महाराजांच्या मनात नक्कीच असावं. तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी, की महाराजांचं असं काही धोरण असेल का? आणि जर असेल तर मग आपण ते धोरण पाळलं पाहिजे ना. आपण नुसतं महाराज की जय किंवा जय जयकार म्हणण्यापेक्षा महाराजांना जसं वाटतं, त्यांनी जे शिकवलंय, त्यांचे जे विचार आहे, त्याचा आपण अनुनय केला पाहिजे. निर्णय केला पाहिजे, बरोबर आहे. पण आपला इतिहास हा फक्त परीक्षेपुरताच मर्यादित राहिलेला आहे. त्याचा प्रसार जास्तीत जास्त कशा पद्धतीने होईल आणि त्याच्यामागे त्यांची काय भूमिका होती राजांची, ही जेव्हा जनतेपर्यंत पोहोचेल ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण त्या दृष्टिकोनाचं पावलं टाकू असं मला वाटतं. कारण आतापर्यंत इतिहास जर कोणा मुलाला विचारला तर तो म्हणतो हे धडे पाठ केले, सनावळ्या पाठ केल्या, नाही तर मी परीक्षेत उतरून आलो, त्याच्यानंतर पुढे काहीच नाही. ते चालू जर राहिलं, त्याच्या पुढे शिक्षण झाल्यानंतर सुद्धा इतिहासाबद्दल माहिती मिळत राहिली ना, तर मला वाटतं आपण काहीतरी त्याबद्दल प्रगती करू शकतो. भारतात खरोखर ना हिंदी किंवा फारसी म्हणूया आपण, त्याच्यापेक्षा जुन्या प्राचीन अशा खूप भाषा होत्या. आजही त्या कुठे ना कुठे जिवंत आहेत आणि आपण सातत्याने मानसिक गुलामगिरीत गेल्यामुळे ना त्या भाषा संपत गेल्या. आणि थोडक्यात कसं झालं, ज्याची सत्ता त्याची भाषा आपण स्वीकारत गेलो. जेव्हा फारसी आले, म्हणजे तुर्क, अफगाण किंवा मुघल आले, तर आपण त्यांची भाषा, कारण ते राजे होते, सत्ताधारी होते, त्यांचे शब्द यायला लागले, आपण ते स्वीकारले, आपल्याला त्यात मोठेपणा वाटायला लागला. ब्रिटिश आल्यावरती आपण ब्रिटिशांची गुलामगिरी केली, इंग्रजी शब्द आपल्यामध्ये जास्त रुळलेत. तसं आत्ताही उत्तरेकडे लॉबिंग जास्त मोठं आहे. उत्तरेकडेचे लोक जास्त सत्ताधारी म्हणून आपल्यावरती मिरवत आहेत आणि आपण पण त्यांना खुश करण्याकरता किंवा तेच श्रेष्ठ असं मानून त्याची भाषा श्रेष्ठ मानू लागतोय. आणि म्हणून मग उत्तरेतल्या पट्ट्यातील जी तिथल्या राजकारणाची भाषा ठरवली आहे हिंदी, ती आपण स्वीकारत चाललोय. कुठेतरी मनामध्ये ती आपल्याकडे एक न्यूनगंड आपल्या भाषेमध्ये निर्माण झालेला असतो आणि ह्यातून कुठेतरी हे असं की जय वगैरे गोष्टी निर्माण होतात असं मला सातत्याने वाटतं. तुम्हाला एकंदरीत काय वाटतं की आपण कुठच्या पातळीवरती जाऊन आपल्या भाषेचं शुद्धीकरण करू शकतो आणि ह्याच्याकरता आपण खरोखर काय करतो आहोत का? शास्त्र म्हणून जाऊ देत, लोक म्हणून आपण काय करतो आहोत? त्याचं शुद्धीकरण नक्कीच महत्वाचं आहे. आता झालंय काय की आपला देश किंवा राज्य 18 पगड जाती आणि 18 पगड भाषांनी वेढलेला आहे. त्यामुळे बरीचशी सरमिसळ झालेली आहे आणि आपली जी मूळ भाषा आहे, मातृभाषा आहे चांगली, जी ज्ञानेश्वरांच्या काळापासून, रामदास स्वामींच्या काळापासून, शिवाजी महाराजांच्या काळापासून जे सुंदर आली, ह्याचा हळूहळू आपल्याला लोप होत चाललेला असं वाटतं कुठे, किंवा त्याचं काय म्हणतात जास्ती संवर्धन होत नाही. इतर भाषेतले खूप बरेचसे शब्द आपण घेतलेत आणि काही लोप होण्याचं कारण काय? नाही, इतर भाषेचे शब्दांनी आपल्यावर मारा केलेला असं मला वाटतं. इतर भाषेच्या शब्द संस्कृतीने ते आपण पटकन उचललेले आहेत आणि आपले जे अभिजात शब्द वगैरे आहेत ते आपण विसरलेले, ते कालबाह्य करून मुळात टाकतो. काय मराठी वृत्ती आहे, म्हणजे महाराष्ट्र आणि बंगाल भारतात लोकांना परत लगेच अडॉप्ट करणारी आहे. ही मल्टी काय म्हणतात त्याला, कदाचित ते कॉस्मोपॉलिटन अडॉप्ट कर. किंवा त्यांनी आपल्यावर भरपूर वर्ष हेच राज्य केलं. म्हणजे आता आमच्याकडे सुद्धा मी केंद्र सरकारमध्ये आहे. आमची जेव्हा बदली होते, आता माझ्याकडे सुद्धा माझा असिस्टंट कमिशनर हैदराबाद मधनं आहे, पण तो मराठी भाषा तो अजून हिंदीतच बोलतो, कारण आम्हीच त्याच्याशी हिंदीत बोलतो. पण हाच जर तो चेन्नईत गेला, माझा दुसरा एक मित्र चेन्नईमध्ये गेला, तर त्याला अडॉप्ट करणं एवढं कठीण झालं की ते हिंदी किंवा ऐकतच नाही.
इंग्लिश आता काय आहे, पर्यायाने आमचं टॅक्सेशन डिपार्टमेंट आहे, त्यामुळे इंग्लिशमध्येच आमचं, कारण आमचा व्यवहार हा इंडस्ट्रीशी होतो आणि इंडस्ट्रीची जी भाषा आहे ती इंग्लिश असते, त्यामुळे इंग्लिश हा आमचा बेस आहे. पण त्यातनं सुद्धा आमची जी राजभाषा वगैरे आहेत त्यातनं आता ते पण व्हायला पाहिजे की केंद्र सरकार समजा ते काय म्हणतात तामिळमधले, हिंदी आहे पण आमची तामिळ भाषा पण तेवढीच महत्वाची. आणि त्यामुळे ते जे आपापसात बोलतात, म्हणजे खालच्या स्तरावरचे लोक हे लोकलच असतात ना, हे काय बाहेरनं आलेले नसतात, तर ते सुद्धा हिंदी अडॉप्ट करतच नाहीत, फक्त इंग्लिश आणि तामिळ. म्हणजे थोडक्यात मराठी भाषेबद्दल बोलायचं झालं तर मराठी भाषा बोलणारे किंवा जे मराठी महाराष्ट्रीयन लोक हा, महाराष्ट्र लोकांनी तर- इन्सिस्ट केलं पाहिजे की आपण त्यांच्याशी बोलताना मराठीतच बोलायचं. इतर त्यांना लोकांना त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमुळे इतर लोकांना सामावून घेणं किंवा त्यांना सहकार्य करणं प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांना आपल्या घरात जागा देणं, त्यापेक्षा व्यवहारात आपण खूप त्यांना ही जी वृत्ती आहे, जी चांगली वृत्ती इतर वेळेला म्हणता येईल, पण ती आपल्या संस्कृतीकरता आणि आपल्या भाषेकरता मारक ठरले. येस, करेक्ट. कारण मी पण स्वतः गुजरातमध्ये गेलो होतो, तिथनं मला जे समन्स आलं होतं केंद्र सरकारचा, ते गुजरातमधनं आलेले, गुजरातीतनं. आणि मला गुजराती अजिबातच माहित नाही. मग मी माझ्या बॉसला विचारलं होतं की हे काय आहे, तर त्याने मला ते इंग्लिश ट्रान्सलेट करून दिलं. मी तिकडे गेलो नवसारी स्टेशनवर उतरलो, आणि कारण कोर्ट माहित नव्हतं, आपण फर्स्ट टाइम जात होतो, पहिल्यांदाच जातो. तर तिकडे मी आपल्याला मुंबईची हिंदी असं माहिती ना, इधर किधर कैसा आहे तर ते बघत राहिले. म्हणजे त्यांना गुजरातीतच सांगणं अपेक्षित आहे, तिथल्या लोकल जनतेला जे आहे, स्थानिक जनतेला गुजरातीत भाषा करणं. पण त्या मनाने आता मी पुण्यातही जातो, महाराष्ट्रीय लोकांची टेंडन्सी होत चालली की दुसऱ्यांची भाषा परत लगेच ऍडॉप्ट करतो आपण. म्हणजे हा म्हणाला जसं काही आपला तो गुण असेल, पण एका अर्थाने ते वाईट पण आहे. कुठेतरी असं वाटतं की तुमच्या म्हणण्यावरनं की मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रातल्या माणसाला इतर सर्व भाषा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं कुठेतरी वाटत असावं, आणि म्हणून लगेच दुसऱ्या भाषेला सलाम मारणं, त्याची भाषा अडॉप्ट करणं तुमच्या भाषेमध्ये. अधिकारी पण येतात, तुम्ही आता केंद्र शासनाचे अधिकारी आहात, जीएसटी मध्ये तुम्ही कार्य करता. अधिकाऱ्यांना पण हा गैरसमज आहे की संपूर्ण राष्ट्राला आपल्या हिंदी गैरसमज आहे. केंद्र शासनाचा कायदा काय म्हणतो की सर्व राज्यातील विविध भाषा वैविध्य टिकलं पाहिजे, आणि त्या राज्यामध्ये त्या भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे. तिथला राज्यकारभार त्या भाषेत 100% झाला पाहिजे, हे प्रत्येक राज्याचा कायदा आहे. राज्य भाषेचा कायदा प्रत्येक राज्याचा. मी फक्त महाराष्ट्र म्हणत नाही की माझी भावनेच्या आरे जाऊन ही मागणी नाहीये. कर्नाटकलाही वाटतं की माझा राज्यकारभार 100% कर्नाटक झाला पाहिजे. तो तुळू लोकांचा विचारही करत नाही. ती भाषा एकदम वेगळी आहे तरी विचार करत नाही तो. बेळगावमध्ये पण 100% कानडीचा प्रसार झाला पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे. तिथला राज्यकारभार बेळगावातल्या महानगरपालिकेचा हा 100% कानडीत झाला पाहिजे, हे त्यांचा कायदा आहे. आणि ते वाटतात. दंडुकेशाही करून ते अंमलात आणतात. तुम्ही बोर्ड मराठीत लावला तरी काढून उचलून फेकून जाऊन टाकतात. महाराष्ट्र हा सर्वाधिक जास्त लढवय्या लोकांचा देश आहे, पण महाराष्ट्रामध्ये भाषेविषयी अनास्था, स्वतःची भाषा त्याला का कमी वाटते. आणि शास्त्राने जर विचार केला तर महाराष्ट्रातली मराठी आहे ना, ती साधारणतः माझ्या जे पुरावे आहेत त्याप्रमाणे 2300 ते 2500 वर्ष जुनी जी पुराव्याने माहिती आहे, त्याच्या अधिक असणार ना. भाषा काय रातोरात जन्माला नाही आलेली. म्हणजे ती भाषा सोडून आपण एक 100-125 वर्षाचा इतिहासही नाही अशी एखादी हिंदी एवढ्या पटकन अडॉप्ट कर, आणि परत लोकांना इकडं समजावतो ती केंद्राची भाषा. केंद्र त्रिभाषा सूत्रीकरण वापरतं, त्याच्यामध्ये प्राधान्याने तुम्हाला स्थानिक भाषा वापरली पाहिजे, नंतर हिंदी आणि अपवादात्मक इंग्रजी असा तो त्रिभाषा सूत्राचा कायदा आहे. तरी आपण गुजराती अधिकारी तुमच्यापैकी आणि तुम्ही मराठी अधिकारी आपसात बोलताना गुजराती तरी बोललं पाहिजे किंवा मराठी भाषेत बोललं पाहिजे, पण तुम्ही बोलताय हिंदी भाषेमध्ये, तिसरी भाषा. तर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून हिंदीला लिंक भाषा करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालवलेला आहे. हिंदी लिंक भाषा होता कामा नये किंवा होऊच नाही. आपण एक दुवा आहोत मागची पिढी आणि पुढच्या पिढीला जोडणारा. मागची पिढी आपण म्हणूया बाबासाहेब आंबेडकरांची पिढी होती, आणि पुढची आता इंग्रजी माध्यमात जी मुलं चालत त्यांची पिढी असणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना निर्माण केल्यानंतर किंवा त्याचा जो गाभा आहे किंवा नंतर संसदेमध्ये जी बिल पास झाली त्याप्रमाणे ठरलं होतं की इंग्रजी भाषा ही पुढल्या 15 वर्षांतर वापरायची नाही, आणि राज्यकारभार हिंदीमध्ये थोडासा चालवायचा किंवा त्या राज्याने त्याच्या राज्याच्या भाषेत तो कारभार चालवायचा. तसं काही झालं नाही. इंग्रजीचं वर्चस्व वाढत गेलं, आणि मग जे स्थानिक जनता आहे त्यांना किंवा जे अधिकारी आहेत ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही ते मग आपसुकच मग हिंदीकडे वळतात. त्यांच्या मनात तो मीनगंड असतो की मला इंग्रजी येत नाही, मग दुसरी भाषा कुठली, तर मग हिंदी, आणि मग तो हिंदीचा प्रभाव वाढत जातो. हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. तुम्ही भले केंद्राचे अधिकारी असाल तरी पण तुम्ही वावरताय महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तुम्ही कुठलंच तुमचं कर्तव्य करत नाही.
तुम्ही ज्या लोकांशी संपर्क साधताय किंवा ज्या लोकांना जीएसटीची सेवा देत आहे ते सगळेच महाराष्ट्रातले मराठी राज्यभाषिक आहे. तुमच्या वरचा अधिकारी पण कदाचित महाराष्ट्रामध्येच काम करतोय ना. तुम्ही कधी केंद्राशी सगळे अधिकारी केंद्रात थेट काय बोलत नाही. त्यामुळे तुम्हाला हरकत नाही. जर तुम्ही सगळ्यांना ठरवलं तर तुम्ही मराठी भाषेत तुमच्या वरिष्ठांशी बोलू शकतात आणि तुमच्या ग्राहकांशी बोलू शकतात, नागरिकांशी बोलू शकतात. पण हे आतून जाणवलं पाहिजे, आपल्या मनात आलं पाहिजे आणि कुठेतरी याची सुरुवात झाली पाहिजे. आपल्या मनात आलं की आपण त्या दिवसापुरतं कुठेतरी बदल घडवतो, परत दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठलो तर परत कालचा दिवस विसरलेला असतो आपण. मग परत ये रे माझ्या मागण्या असं होतं. पण महाराष्ट्राबद्दल थोडंसं बोलायचं झालं ना किंवा महाराष्ट्र भाषेबद्दल, तर आतापर्यंत जितके संत किंवा जितके सुधारक त्यांची संख्या जी महाराष्ट्रातली आहे ना, की इतर देशातल्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने, अगदी शेकडो पटीने जास्त आहे. त्यामुळे इथला महाराष्ट्र आहे ना हळूहळू हळूहळू सुधारत गेला आणि सुधारणेमुळे संपन्न होत गेला, सगळ्याच बाजूनी संपन्न होत गेला. आणि जेव्हा कुठलंही राज्य जेव्हा संपन्न होत जातं ना, तिथे सुधारणा चांगल्या होतात, तेव्हा इतर जे राज्यातले लोक असतात जे पूर्ण मागासलेले असतात, मग ते रोजगाराच्या निमित्ताने किंवा इतर काही निमित्ताने किंवा या राज्यामध्ये शिक्षण खूप चांगल्या दर्जाचं आणि चांगलं मिळतं, मग ते शिक्षणाच्या निमित्ताने किंवा असे अनेक क्षेत्र आहेत त्याच्या निमित्ताने ते इथे येतात, इथे वसतात आणि मग त्यांची एक भाषा, यांची एक भाषा, त्यांची एक भाषा, असं करत एक नवीन भाषा किंवा एक नवीन किंवा जी सोयीस्कर पडेल अशी भाषा लोक बोलायला लागतात. आत्ता सुद्धा आपण जी मराठी बोलतो ती 15 वर्षांपूर्वी तशी नव्हती, त्याच्याही पेक्षा 30 वर्षांपूर्वी तशी नव्हती, त्याच्याही पेक्षा 60 वर्षांपूर्वी तशी नव्हती. टिळकांचा जेव्हा जन्म झाला होता त्याच्यानंतर जी मराठी आपण महाराष्ट्रात बोलत होतो ती आत्ता राहिली नाही. आणि भाषा ही प्रवाही असते. भाषेमध्ये अनेक शब्द इतर संस्कृतीमधनं, भाषेमधनं त्या वेळेला गरज लागली म्हणून ते येतात किंवा एखाद्याला एक शब्द याच्या भाषेचा एक शब्द तो बोलतोय, त्याच्या भाषेचा तो कळत नाहीये, पण त्यातून कुठला तरी एक तो शब्द बोलतो, एकदा बोलतो, दोनदा बोलतो, तीनदा बोलतो, चौथ्यांदा बोलल्यावर त्याला कळतं, मग त्या गोष्टीबद्दल, त्या वस्तूबद्दल तो शब्द रूढ होत जातो, त्या ह्याच्यामध्ये सर्व मान्य होतो. तर असे बरेच शब्द आलेले आहेत. पण हिंदी भाषेबद्दल बोलायचं झालं किंवा महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की इतर सगळ्या जातीच्या लोकांना किंवा इतर राज्यातल्या लोकांना आपण सामावून घेत गेलो आणि मग त्यांच्याबरोबर त्यांची भाषा आणि आपली भाषा बोलत गेलो. ठीक आहे, आता थोडंसं आपण आपल्याबद्दल स्वार्थ बाळगा पाहिजे, स्वार्थी विचार करायला पाहिजे. अत्रे म्हणाले होते की मराठी लोकांची हिंदी भाषा बोलण्याची जी सवय आहे ना ती एक दिवस मराठ्यांना काढणार आहे, पूर्ण त्यांची वाट लावणार आहे. तर आता अत्रे गेले, त्याला आता बरीच वर्ष झाली, मला वाटतं 68ला अत्रे गेले, 66ला 68ला गेले अत्रे. त्याच्यानंतर आज ते 32 आणि 22 म्हणजे आता ती परिस्थिती आता आलेली आहे. आता ती परिस्थिती आलेली आहे. मराठी भाषेचं नुकसान आपण मराठी लोकच करतात. मराठी भाषेचं म्हणण्यापेक्षा मराठी माणसाचं नुकसान आपण करतोय. म्हणजे मकर साहेबांनी विषय छान मांडला की भाषा ही नेहमी प्रवाही राहिली पाहिजे, तर ती शुद्ध होत राहते आणि जास्त तिचा भावार्थ वाढत जातो. पण ज्या शब्द आपल्या भाषेत नाही आहेत ना ते शब्द इतर भाषेनं स्वीकारले पाहिजे, नव्हे त्याचं स्वागतच झालं पाहिजे. पण आपली भाषा, आपले शब्द आपण गाडून ते संपवून नवीन भाषेचे शब्द स्वीकारणे हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपली भाषा कोणापर्यंत संपून जाईल हा एक भाग झाला. शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आपण आलो तर शिवाजी महाराज सध्या चित्रपट जेवढे आहेत ना त्याचा एक विषय माझ्या डोक्यात चालला होता की शिवाजी महाराजांचे चित्रपट आपण ज्या महाराष्ट्रात बघतो त्याची इतर व्हर्जन असतात. म्हणजे तो कन्नडमध्ये पण बनवला जातो, तामिळमध्ये पण तो भाषांतरित होतो, तेलुगूमध्ये भाषांतरित होतो. पण जेव्हा तो पिक्चर तामिळमध्ये ज्या भाषांतरित होतो ना तर त्यावेळेला औरंगजेब जे बोलतो ना ते तामिळ भाषेत बोलतो, कारण तामिळ प्रेक्षक वर्ग आहे त्यांना ते समजलं पाहिजे. औरंगजेब जे बोलतो किंवा त्याचे सरदार जे बोलतात ते तामिळ भाषेत बोलतात, तामिळ डब केलेल्या पिक्चरमध्ये. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठीमधला जो पिक्चर असतो ना त्याच्यामध्ये औरंगजेब मराठीत बोलत नाही, त्याचे सरदार मराठीत बोलत नाही, ते हिंदीत बोलतात, जी भाषा त्यावेळेला औरंगजेबाला येत नव्हती. ही भाषा औरंगजेबाला येत नव्हती. ही गुलामगिरी आहे ना, ही गुलामगिरी आहे ना. तुम्ही तो फिल्म कोणाकरता बनवली आहे? तिथल्या प्रेक्षकांना कळण्याकरता ना. तामिळ प्रेक्षकांना कळण्याकरता. औरंगजेब जर तामिळमध्ये बोलत असेल तर मराठी प्रेक्षकांना समजणारा औरंगजेब मराठीत का बोलू नये? हे सगळे सिरियलवाले जेवढे आहेत ना ते हात घोळ घालतायत. अक्कलकोटचे स्वामी समर्थांची आता ती एक सिरियल चालली छान, अगदी भक्तिभावाने म्हाताऱ्या गोताऱ्या आमच्या सगळ्या आया बहिणी बघतात, आजी पण बघते. ते स्वामी समर्थ ते हिंदीत बोलायला लागले अचानक. त्यांच्या वेळेला खरोखर हिंदी होती का? कोणच प्रश्न विचारत नाही ते दूरदर्शन किंवा त्या टीव्ही मालिकेच्या त्या निर्मात्याला.
ते अक्कलकोट स्वामी हिंदीत बोलतात. पण मैं गया नहीं मैं जिंदा हुए त्यांचं वाक्य आहे. शोध घ्या ना याचा. याला काय ह्याच्याबद्दल अजून संशोधन व्हायला पाहिजे. हा शोध घ्या ना, हे नक्की त्याने म्हटलेलं आहे. हे वाक्य जे आहे ते त्यांच्या स्वामींच्या सगळ्या मठांमध्ये मुंबईच्या जाऊन आले त्या सगळ्या मठांवर लिहिलेलं आहे. हा हा मैं गया नहीं मैं जिंदा हूं. हा मग हे कोणी हा, कधी हे- बोलले आणि स्वामींचा कालावधी काय होता? हा, का त्यांच्या भक्तांनी काही याच्यामध्ये वाढ केली याचा सगळा शोध याचा घेतला प्रश्न आपल्याला का पडत पाहिजे. नाही? तितकंच खरं बरोबर. शिर्डीचे साईबाबा हे काही वर्ष मुस्लिम घराण्यात वाढले, पण त्या मुसलमान तो महाराष्ट्रीयन मुसलमान होता, तो मराठीत बोलत होता घरामध्ये. शिर्डीचे साईबाबा अचानक त्या घरात वाढले आणि हिंदी कशा काय बोलायला लागले? प्रश्न पडतो हा प्रश्न का पडत नाही लोकांना? शिर्डी साईबाबा फक्त त्या मुस्लिम घरामध्ये होते, पण तो मराठी होता ना. धर्म आणि भाषेचा काही संबंध नाही. धर्माची भाषा नसते. मुस्लिम धर्माची भाषा हिंदी नाही. हे कसं आहे माहिती आता आपल्या घरामधनच खूप कमी होत चाललंय याला कारण पुढच्या पिढीला किंवा आत्ताच्या पिढीला नाही देता आणि आपलीच पिढी थोडीफार जिम्मेदार आहे असं मी म्हणतो. आहेच ना. कारण सकाळी उठल्यावर आपणच मुलांना शिकवतो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून वगैरे म्हणा म्हणून मम्मी पप्पा म्हणा. हे सगळं आता हळूहळू कमी होत झालं पाहिजे त्यांना. संध्याकाळची प्रार्थना नाही येत बऱ्याच मुलांना. शुभम करोती म्हणायला शिकवलं पाहिजे. जे काही संस्कार आहेत मराठी भाषेने किंवा आपल्या संस्कृतीने दिलेले ते चांगले त्यांच्यावर बिंबवले पाहिजेत आणि ते कसे बिंबणार ते जेव्हा आपण ते वापरू तेव्हा ते बघून त्याचं ते अनुकरण करणं. जर आपणच अनुकरण नाही केलं तर ते करणार नाहीत अशी माझी समजूत. किंवा मराठीमध्ये खूप अभिजात खूप अतिशय सुंदर साहित्याची निर्मिती मराठी भाषेत झालेली जी इतर कुठल्याही भाषेत झाली नाही. आधी मी तर म्हणेन आता पूर्वीचे ग्रंथ जे माहीम भट यांनी लीळा ग्रंथ लिहिल्यापासून चक्रधर स्वामींच्या पासून ते ज्ञानेश्वर अगदी दासबोध आणि तुकारामांचे अभंग ही सगळी मराठी भाषा ह्या नव्या पिढीच्या कानावरनं गेली पाहिजे. त्यांना ती काय म्हणतात ते श्रवण केली पाहिजे. त्यांनी रोज एखादा अभंग एखादं पान त्या घरामध्ये वाचलं जावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगा किती लोक मराठी पेपर वाचत किती काय किती जण मराठी बातम्या बघतात. आज आपण पटकन आज तक लावतो ते दुसरे लावतो. दूरदर्शनच्या मराठी बातम्या खूप बघत नाही. BBC वरच्या बातम्या बघितल्या जातात. मराठी बातम्या ऐकल्या जात नाहीत व्यवस्थितपणे. असं पण आहे त्याला कारण बरीच कारण आहे. मराठी पेपर वाचायला पाहिजे रोज. लोकांनी चांगल्या कथा कादंबऱ्या पण वाचायला जे मराठी लंबीजात साहित्य आहे. यातनं थोडीशी मुलांना कुडी लागून पुढच्या पिढीला मराठीचं संवर्धन निश्चित त्याला वेळ लागेल. थोडासा काळ जाईल पण होईल निश्चितच अशी आशा करूया. आणि सामंत साहेबांनी आता जे विचार सांगले ते खूप चांगले सांगले. कारण मराठी एकीकरण समिती ज्याने बरेच वर्ष कार्य केले त्याचा अनुभव पण दांडगा आहे आणि त्यांचे विचार अतिशय स्तुत्य आहेत. त्याचा अभ्यास चांगला आहे आणि त्यांच्या स्वप्नाप्रमाणे तिचं जसं वाटतं तसं सगळं छानपैकी मराठी बोलून देसे पूर्ण महाराष्ट्र घराघरामध्ये पण भाषेचा प्रश्न कसा आहे माहिती आहे का की जगातली जितकी आर्थिक संपन्न शहर आहेत ना तिथे प्रत्येक ठिकाणी हा भाषेचा प्रश्न उद्भवतो. जितकी कुठलीही जगातली कुठल्याही किंवा भारतातली सुद्धा कोलकाता घ्या किंवा मुंबई घ्या पुणे घ्या नाही पण मी काय सगळी जी आर्थिक संपन्न झालेली शहर आहेत ना, जपान चायना जे भाषेचा स्पेन जे आहे ते मातृभाषेत पूर्ण शिक्षण स्पॅनिश मधनं जापनीज मधनं चायनीज मधनं अगदी उत्तम मुद्दा मांडलाय. बरोबर. आणि आपणच मग का आपलं जे हायर शिक्षण आहे ते इंग्लिश मध्ये पाहिजे. पण मला भाषेचं कुठल्याच असं कमी लेखायचं नाही. इंग्लिश पण बरं सर्व शिकायला जापान मध्ये जितकी शहर आहेत त्या सगळ्यांची भाषा एकच आहे. हा, 2 किंवा 3 असेल मग आपल्या भारतामध्ये तेच तर आहे ना. प्रत्येक राज्याची वेगळी भाषा आहे भाषा आणि भाषावर प्रांत रचना झालेली आहे. भाषावर प्रांत. पुन्हा एकमेकांच्या शहरात राज्यात जायला कुठलीही बंदी नाहीये, राहायला बंदी नाहीये. तुम्ही तिकडे स्थावर तुम्ही जंगम विकत घेऊ शकता, सगळं करू शकता. आणि मग जेव्हा आपण म्हणतो की विविधतेने नटलेला आपला देश आहे तेव्हा त्याच्याबरोबर ह्या ज्या गोष्टी आहेत ना या येतात. पण त्या तुम्ही सरकारी पातळीवरती प्रशासकीय पातळीवरती तुम्ही लक्ष देऊन त्या राबवल्या पाहिजेत, करायला पाहिजेत. स्थानिक जे लोक आहेत ज्यांना आपण काय महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर त्यांना अभिजात तुम्ही मराठी खरंच कमी होत चाललेली आहे. म्हणजे त्यांना असं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे तुम्ही. आणि आपण परत मूळ विषयाकडे जाऊया की महाराजाने राज्य व्यवहार कोश कशा करता बनवला होता. त्याच्या मागचा विचार काय होता, धोरण काय होतं. आजचे राजकारभार जे करतायत आमदार खासदार मुख्यमंत्री मंत्री यांना खरंच हे धोरण माहित नाही का? आजचे जे आपले आमदार खासदार लोकप्रतिनिधी आहेत ना ते मंच मिळाला माईक मिळाला की लगेच हिंदीत सुरुवात होतात. त्यांना ती गुलामीची सवय आहे की त्यांना दिल्लीचं स्वप्न पडलं की त्यांना असं वाटतं की मी हिंदीत बोललो तरच मी दिल्लीत पोहोचू शकेन. तर तसं असेल तर ते अत्यंत चुकीचं वाटतं मला. कारण आतापर्यंत जेवढे राष्ट्रपती झाले त्यातल्या खचितच एखाद्या राष्ट्रपतीला हिंदी बोलता येत होतं. प्रणव मुखर्जींना हिंदी बोलता येत नव्हतं. किंवा जे सुरुवातीचे जेवढे राष्ट्रपती होते सगळे दक्षिणेकडचे ते कोणीही हिंदी बोललेले नाहीयेत.
पंतप्रधान देवेगौडा होते, कुठे त्यांना हिंदी बोलता येत होतं. किंवा आता सगळ्यात यशस्वी राष्ट्रपती आपण जे म्हणतो एपीजे अब्दुल कलाम, त्याने कधी हिंदी बोललेलं आठवतच नाही हो बाईकवर. त्यावरती हिंदी बोलले म्हणून तो काय मतदान केलं का? कोणतं म्युझिक डायरेक्टर A.R. रहमान तो कधीच हिंदी बोलत काहीच नाही, बोलत नाही. सारखं इंग्लिशच बोल. पण आज ममता बॅनर्जी कधी दिल्लीला जाऊन तरी कधी हिंदी बोलतं का? ती बंगालीमध्येच बोलते ना. त्याने आपली भाषा सोडलेली नाही, मग त्यांचं काय पकड कमी झाली का राजकारणावरची? प्रत्येक स्टेटचं तुम्ही घ्या ना. स्वतः मोदी किंवा एक देश एक भाषा असा विचार मांडणारा अमित शहा जेव्हा आता गुजरातचं तिथे इलेक्शन चालू आहे निवडणूक प्रचार करतायत, चुकून तरी एक हिंदी वाक्य बोलतोय का? तो पूर्णपणे गुजरातमध्ये गेला की गुजरातीमध्ये बोलतोय. मग आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना इथे महाराष्ट्राच्या धर्तीवरती लाच का वाटते मराठी बोलायला? मग तो राज्यकारभार मराठीत कसा चालणार? हा प्रश्न महाराज विचारतायत ह्या राजकारण्यांना. यांचे कान ह्याने बंद करून घेतले का? खरोखर काय 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 डोक्यात कल्पना असतात मला माहिती नाहीत, पण ह्याच्याकरता आपण मतदार म्हणून पण नागरिक म्हणून भाषेच्या अनुषंगाने हा अतिशय उत्तम प्रश्न उभा राहिलाय की हे राजकारणी हं. सत्ताकारण करतायत, समाजकारण करतायत, की स्वतःची तुंबडी फक्त भरण्याकरता ते त्या याच्यावर आले त्यात गृहीत धरलंय का की हिंदी बोलत तर मी राजकारण करू शकतो? राजकारण्यांवर अवलंबून राहण्यात काही जास्त अर्थ नाही. जनरेटच चांगला पाहिजे. जे महाराष्ट्रातला तरुण आहे ना, तो ह्या राजकारणाला फॉलो करतोय, त्यांचा अनुयायी करतोय ना. आज कुठल्या तरुणाला विचारा, चिमटा काढा, लगेच तो इकडची तिकडची बाजू घेतो, कुठल्या नेत्याची बाजू घेतो. तो कधीच असा उदासीन नसतो किंवा न्यूट्रल नसतो कधी. म्हणजे तो कोणाला तरी फॉलो करतोय आणि मग त्या चुकीचे पायंडे जे पाडले तर त्याला फॉलो करतोय. हे सगळं थांबवण्याकरता या सगळ्या जनतेला जागृत करणं खूप गरजेचं आहे. तरच महाराजांचे विचार टिकतील. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येतो हा विषय घेऊन. एक 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 मुद्दा परत हा. मला मांडायचा आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदीचा एवढा प्रभाव वाढण्याचं कारण चित्रपट, हिंदी चित्रपट, बॉलिवूड झालं. बॉलिवूड. आणि एक आहे की दोघांची लिपी हे एक आहे, देवनागरी आहे ना, आणि त्यामुळे आणि शब्द बरेच कॉमन आहेत. म्हणजे तामिळ आणि हिंदी बॉलिवूडमुळे आणि बॉलिवूड चित्रपट आणि त्याचे चित्रपट dialogue हे जे माध्यम आहे, अनुकरण हे करणं. जगातल्या सगळ्याच लोकांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे तसं ते इथेही लोकप्रिय आहे. आणि संगीत आहे भरीसभर इतर ठिकाणी तेच नसतं सांगतो. संगीत. आणि बेसिक संगीत हा विषय असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदी चित्रपटामध्ये त्याचा प्रभाव, हिंदीचा प्रभाव जास्त पडला आणि मराठी लोकांवर. आणि मग ते असं घरामध्ये केलं पण आहे मला ना, तरी एक वाटतं. अरे कैसा आहे, हे आज क्या चल रहा है, असं ते ते जो एक सुरू झाला भाषा अशी वेगळीच तयार झाली. हा. पुन्हा एकदा मूळ विषयाकडे की महाराजांच्या चाकरीत अनेक मुस्लिम होते असं मूर्खपणे सांगणारे खूप लोक आहेत. का ते महाराजांशी कुठल्या भाषेत बोलत असते? नाही तेव्हाच कशाला, आत्ताच तुम्ही गेलात ना कोल्हापूरला जा किंवा छोट्याशा गावात जा, सांगलीला जा, म्हणजे महाराष्ट्रातला सांगतोय, बाहेर सुद्धा आहे, सांगलीमध्ये जा, महाराष्ट्रामध्ये जा, तो माणूस एवढं अस्खलित मराठी बोलतो आणि आपण त्याला विचारत चुकून नाव काय आपलं, तेव्हा तो मुसलमान आहे किंवा तो हे आहे, तेव्हा आपण आश्चर्य करतो शहरातील लोक, अरे हा इतकं अस्खलित मराठी बोलतोय. म्हणजे अजूनही मराठी सगळीकडे बोलतातच. म्हणजे जे आफ्रिका किंवा आखाताकडनं जे आले होते तेच फक्त वेगळ्या भाषा बोलत होते, फारसी बोलत होते. इथला जो धर्मांतरित झालेला माणूस आहे ना, त्याने धर्म बदललाय, भाषा नाही बदलली त्यांनी. महाराष्ट्रातला माणूस जो धर्मांतरित झाला तो मराठीच आहे ना, तो कुठे तुर्की किंवा फारसी शिकायला गेलाय? अगदी कोकणी मुसलमानांची नावं आडनावं आतून सुद्धा मराठी आहेत ते आणि घरात सुद्धा मराठीमध्येच बोलतात मी ते, आता पूर्ण महाराष्ट्र फिरतो ना, मराठीच बोलतात ते. 60-70च्या वरची जेवढी माणसं आहेत ना, त्यांना हिंदी नाही समजत. मुस्लिम, मी मुस्लिमांच्या गोष्टी चर्चा करतो मी, त्यांना हिंदी नाही समजत. मुस्लिम लोकांना जे 70च्या पुढच्या आहेत त्यांना ते हिंदी अजिबात समजत नाही, ते थेट मराठीत बोलतात, त्यांना हिंदी समजत नाही. मग हा अपभ्र किंवा काय म्हणतात त्याला, अफवा कुठून आली किंवा हे लोकांना गैरसमज कुठून आले की मुसलमान म्हटलं की हिंदीत बोललं पाहिजे, ईद मुबारक करायची तर हिंदीतच केली पाहिजे, हे त्याला शुभेच्छा का देऊ शकत? हे प्रश्न पडतो आपण. म्हणून महाराजांचे विचार खूप महत्वाचे आहेत. महाराजांनी काहीतरी धोरण ठेवलं असेल की जोपर्यंत स्थानिक भाषा त्याची पकड येत नाही तोपर्यंत गुलामगिरी संपणार नाही. स्थानिक भाषेतून ज्ञान मिळालं पाहिजे, स्थानिक भाषेत व्यवहार झाला पाहिजे. पैसे देणारा जो मालक आहे ना, त्याची भाषा ही स्थानिक असली पाहिजे, मराठी असली पाहिजे. तर जो पैसे घेणारा चाकर आहे ना, तो मराठीत बोलला. आपल्या भागात कसं झालंय की पैसे देणारा हा गुजराती मारवाडी, आपण मग त्याच्या भाषेला रिस्पेक्ट करतो, आपल्या गुजराती मारवाडी येत नाही, मग आपण त्याची हिंदी बोलतो किंवा ते वेगळी भाषा बोलायचा प्रयत्न करतो. कुठेतरी आजही या राज्याचा पालक म्हणून आपण सगळ्यांनी मराठीत बोललं पाहिजे. मराठीत ज्ञान कसं मिळेल? आताच ते इंजिनिअरिंगची जे पदवीचे विषय आहेत ते आता मराठी भाषेमध्ये बरेचसे आता सुरू केलेले आहेत. काही ठिकाणी आता वैद्यकीय अभ्यासक्रम सुद्धा मराठीत सुरू झालेला आहे. तर हे ज्ञान देणारी भाषा जशी मराठी होत जाईल ना,
तेव्हा ही आपली नवीन पिढी आहे ना ती मराठी भाषेमध्ये प्रवेश पडते मराठीमध्ये आता काढलं त्यांचे वर्डिक जे आहेत ते मराठीमध्ये लिहून काय धरले काय धरले पाहिजे. कोर्टामध्ये माझा अनुभव आहे सगळ्या कोर्टाला आग्रह करतो मराठीतच बोला. आधी इंग्लिशचं ग्राह्य धरायचे सत्यप्रत म्हणून आता मराठीमध्ये पण माझ्या बहुतेक जी केसेस आहेत ना जेव्हा मी विवादाचा उभा राहतो तेव्हा समोरच्या वकिलाला मी सहज हरवतो कारण तो हिंदी भाषिक असतो आणि माझी मराठी भाषा सोडत नाही. त्याच्यामध्ये त्याचा अर्धा पराभव झालेला असतो. हा एक खूप मोठा आपला सकारात्मक विषय आहे. तर पुन्हा एकदा वळूया आपण महाराजांकडे की महाराजांनी हा विचार दिलेला आहे की आपण आपलं स्वराज्य निर्माण करतो म्हणजे स्वभाषा पण आली त्याच्यामध्ये, स्वसंस्कृती आली, स्वपरंपरा आली, स्वतःचे सण आले, हे सगळे टिकवून धरले पाहिजे. स्वतःचं साहित्य आपल्या भाषेत जे अफाट जे ज्ञान आहे, जे कथा कादंबरी अभंग दोहे किंवा काव्य जे आपल्याकडे आहे, गाथा सप्तशती हा 2000 वर्ष जुना काव्यसंग्रह मराठी भाषेतच आहे. इतर कुठल्याही भाषेमध्ये आजपर्यंत एवढा जुना काव्यसंग्रह सापडलेला नाही. एवढी जुनी भाषा ज्याला आपण म्हणून म्हणतो की अभिजात भाषा ही टिकवायची असेल तर महाराजांचे विचार आज खरोखर खूप गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी आपापसात आणि आपल्या राज्यामध्ये जोपर्यंत आहोत तिथपर्यंत आपण मराठीतच व्यक्त झालं पाहिजे, मराठीत संवादित राहिलं पाहिजे आणि जिथे जमेल तिथे इतर भाषांना रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं केलं तरच महाराजांचे विचार पूर्णत्वास पोहोचतील असं मला वाटतं. आज मला वाटतं आजची चर्चा इथेच थांबवूया आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागूया. अजून गड पूर्ण बघायचं बाकी आहे. बरीच ठिकाणी आहेत. आपल्याला आज रात्र होणार एवढं नक्की. एवढंच बोलतो. सगळ्यांचे आभार. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नमस्कार.